हॅलो फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय संविधानामधील अनुच्छेद 23 ह्या कलमाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. या कलमामध्ये आपल्याला कोणकोणते मूलभूत अधिकार दिलेले आहेत या कलमाने ते आपण आज अभ्यासणार आहोत. भारतीय संविधान अनुच्छेद 23 आर्टिकल 23 याची सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत. तर हे अनुच्छेद किंवा हे कलम काय आपल्याला सांगतं की मानवी तस्करी कोणत्या प्रकारचा आपल्याला मूलभूत अधिकार देतं हे कलम. तर मानवी तस्करी आणि सक्तीच्या मजुरीस प्रतिबंध करण्याचा अधिकार हे आपल्याला देतं. या कलमाची संकल्पना काय की कलम 23 हा मानवी प्रतिष्ठा, ह्युमन डिग्निटी आणि स्वातंत्र्य यांचे संरक्षण करणारा मूलभूत हक्क आहे. तो मानवी तस्करी, वेठबिगारी, बेगार व सक्तीच्या मजुरीस पूर्णपणे प्रतिबंध करतो. हे कलम कोणता हक्क देतो आपल्याला? मूलभूत हक्क देतो. तर हे स्वातंत्र्याबरोबरच आपल्याला मानवी तस्करी, वेठबिगारी व सक्तीच्या मजुरीस पूर्णपणे प्रतिबंध करतो. कुणीही आपल्या देशात कुणाचंही कोणत्याही व्यक्तीचं तस्करी करणार नाही, त्यांना वेठबिगारीस ठेवणार नाही किंवा सक्तीची मजुरी करणार नाही किंवा गुलामगिरीसारखं वागवणार नाही. तर याच्या विरोधात हे काम करतं, प्रतिबंध करण्याचं काम करतं हे कलम. याची व्याख्या कशी घेता येईल? अनुच्छेद 23(1) सबक्लॉज 1 आहे. मानवी तस्करी, वेठबिगारी आणि सक्तीच्या मजुरीचा सर्व प्रकारे निषेध करण्यात येत. अनुच्छेद 23(2)मध्ये काय दिलं आहे? तर राज्य सार्वजनिक उद्देशासाठी सक्तीची सेवा घेऊ शकते, परंतु त्यात धर्म, जात, लिंग इत्यादी आधारे भेदभाव करता येणार नाही. अनुच्छेद 23(1)मध्ये काय म्हटलं आहे? तर मानव तस्करी, वेठबिगारी आणि सक्तीच्या मजुरीला पूर्णपणे निषेध करण्यात येईल. तर 23(2)मध्ये काय म्हटलं आहे? सार्वजनिक उद्देशासाठी सक्तीची सेवा घेऊ शकते. सार्वजनिक उद्देशासाठी सक्तीची सेवा घेऊ शकते जनतेकडून, नागरिकांकडून, परंतु त्यात धर्म, जात, लिंग इत्यादींच्या आधारे भेदभाव करता येणार नाही. याचा अर्थ काय? जर सार्वजनिक सेवा जर सार्वजनिक सेवा करायची असेल, समाजासाठी कार्य करायचं असेल तर सक्तीची सेवा त्यांना लादू शकते. पण त्यात धर्म, जात, लिंग याच्या आधारे भेदभाव करता येणार नाही की पर्टिक्युलर ह्याच जातीवर सक्ती करून त्यांच्याकडून सेवा घेणं असं करता येणार नाही. ओके. त्याचं स्वरूप कसं आहे ह्या कलमाचं? तर मूलभूत हक्क आहे. स्वरूप कसं आहे? तर हे कलम हे मूलभूत हक्काचं आहे. हे आपल्याला मूलभूत हक्क प्रदान करतं. अंमलबजावणी योग्य आहे, जस्टिसेबल आहे, नागरिक आणि गैरनागरिक दोघांनाही लागू आहे, खाजगी व्यक्तींविरुद्धही लागू आहे हे. ओके. हे कलम याची व्याप्ती कशी आहे, स्कोप कसं आहे ह्या कलमाचा? तर अनुच्छेद 23 खालील गोष्टींवर बंदी घालते. मानवी तस्कीर, ह्युमन ट्रॅफिकिंग, स्त्रिया, मुले, पुरुष यांची खरेदी विक्री यास प्रतिबंध करते. लैंगिक शोषणाविरुद्ध हे काम करतं. जबरदस्तीचे काम करणाऱ्यांवर ते बंधन घालतं. बालमजुरीचे विकृत स्वरूप असणाऱ्या कामांवरती ते बंधन घालतं, प्रतिबंध घालण्याचं काम करतं. हे या प्रकारची याची व्याप्ती आहे. वेठबिगारी, मोफत किंवा अत्यल्प मोबदल्यात जबरदस्तीने काम करून घेण्यास हे कलम बंदी घालतं, प्रतिबंध करतं. सरंजामी, सामंती पद्धतीला बंदी घालतं. सक्तीची मजुरी करण्यावर बंदी आहे. शारीरिक दबाव करून काम करून घेणे यावर बंदी आहे. आर्थिक मजबुरीचा फायदा घेऊन काम करून घेणं यावरही बंदी आहे. धमकी किंवा फसवणूक करून काम करून घेणं, सक्तीची मजुरी करून घेणं यावरही प्रतिबंध करण्याचं काम करते. या कलमाची पार्श्वभूमी काय, बॅकग्राऊंड काय? तर ब्रिटिश काळात काय होत होतं की ब्रिटिश लोक भारतीय नागरिकांना वेठबिगारीची कामं करून घेत होती, करारबद्ध मजुरी करून घेत होते, आदिवासी व गरिबांचे शोषण केलं जात होतं, सक्तीची मजुरी करून केलं जातं, फसवणूक केली जात होती, अत्यल्प मोबदल्यात काम करून घेतलं जात होतं. तर ह्या कारणामुळे हे कलम अस्तित्वात आलेलं आहे. तर संविधान निर्मात्यांचा उद्देश काय होता की सामाजिक आणि आर्थिक न्याय प्रस्थापित करावा, समाजामध्ये मानवी प्रतिष्ठेचे संरक्षण करण्यात यावे, यासाठी हे कलम अस्तित्वात आणलेलं आहे. याचा इतिहास काय आहे की प्रेरणा कुठून घेतलेली आहे? ILO कन्व्हेन्शन्समध्ये याची प्रेरणा घेतलेली आहे. युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्समध्ये ह्याची चर्चा करण्यात आलेली आहे. 1948मध्ये झालेल्या युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्समध्ये याचे चर्चा केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्रमिक शोषणास कडाडून विरोध केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. सक्तीच्या मजुरीस मानवी गुलामगिरी मानले बाबासाहेब आंबेडकरांनी, म्हणून हा कलम त्यांनी अस्तित्वात आणलेला आहे. या कलमाच्या संबंधित सांविधानिक कलमे कोणती आहेत? तर कलम अनुच्छेद 21,
जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा तुम्हाला काय देतं अधिकार देतो. कलम 24 बालमजुरीस प्रतिबंध करण्याचा तुम्हाला अधिकार देतो. अनुच्छेद 39 कलम 39 आर्टिकल 39 शोषणाविरुद्ध राज्य धोरण करू शकतं. राज्य धोरण करू शकतं शोषणाविरुद्ध. 42 कामगार संरक्षणाचा अधिकार मिळतो तुम्हाला. 46 नुसार दुर्बल घटकांचे संरक्षण केले जाते. ते ही काही कलमे आहेत, संविधानिक कलमे आहेत, जे ह्याला पूरक ठरणारे आहेत, त्याचे संबंधित आहेत. संबंधित कायदे कोणते आहेत, स्टॅट्युटरी लॉज कोणते आहेत ह्या कलमासंबंधित? तर बॉन्डेड लेबर सिस्टीम केलेले ॲबोल्युशन ॲक्ट आहे, 1976मध्ये आलेला हा ॲक्ट आहे. तर इमोरल ट्रॅफिक प्रिव्हेन्शन ॲक्ट 1956मधला हा ॲक्ट आहे. चाइल्ड लेबर प्रोहिबिशन अँड रेग्युलर ॲक्ट हा ॲक्ट ह्या कलमासंबंधित आहे. ज्युव्हिनाईल जस्टिस ॲक्ट आहे. नंतर मग IPC BNS मानव तस्करी विषयक कलमे या ॲक्टमध्ये कायद्यामध्ये आहेत. मिनिमम वेज ॲक्ट आहे. ते ही काही 4-5-6 ॲक्ट ह्या कलमासंबंधित अस्तित्वात आलेले आहेत. ॲक्ट कायदे बनवलेले आहेत. जर ह्या कलमाचं उल्लंघन झाल्यास शिक्षा काय आहे? उल्लंघन केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो, त्यावरच दंड आणि कारावास होऊ शकतो. पीडितास भरपाई मिळू शकते. उदाहरण काय घेता येईल की मजुराला धमकी देऊन काम करून घेणे, मजुरी न देणे, स्त्री बालकांची विक्री करणे, ही उदाहरणं आहेत. यांचं जर उल्लंघन केलंस, उल्लंघनाची उदाहरणं आहेत. फायदे काय आहेत, इम्पॉर्टन्स बेनिफिट्स काय आहेत ह्या कलमाचे? तर मानवी प्रतिष्ठेचे संरक्षण होते. श्रमिकांचे शोषण थांबवले जातात. सामाजिक न्याय प्रस्थापित होतो. आधुनिक गुलामगिरीस प्रतिबंध केला जातो. आता या सुधारणा काय करतील? सुधारणा व आधुनिक अर्थ काय करतात? प्रोग्रेसिव्ह इंटरप्रिटेशन काय आहे? तर सक्ती इज इक्वल टू फक्त शारीरिक नव्हे तर आर्थिक मजुरी देखील सक्ती आहे. तर ह्याची तुम्हाला अर्थ काय घेत आहेत, इंटरप्रिटेशन काय घेत आहेत ते सांगितलेलं आहे. सक्ती म्हणजे काय? तर फक्त शारीरिक शक्ती नसून ती आर्थिक मजबुरी देखील सक्ती समजण्यात येईल. अत्यल्प मजुरी म्हणजे काय? तर सक्तीची मजुरी म्हणजे अत्यल्प मजुरी मानण्यात येईल. राज्याची सकारात्मक जबाबदारी असावी लागेल. ह्या काही सुधारणा करायला हव्यात. सक्ती मग शारीरिक शक्ती न मानता आर्थिक मजबुरी देखील सक्ती माना. अत्यल्प मजुरी म्हणून सक्तीची मजुरी मानावी आणि राज्याची सकारात्मक जबाबदारी असावी. ह्या सुधारणा ह्यात करता येतील. तर महत्त्वाची न्यायालयीन प्रकरणे काय आहेत ते पाहूया. पीपल्स युनियन ऑफ डेमोक्रॅटिक राईट्स वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1982मधला हा खटला आहे. या खटल्याचा प्रश्न काय होता की किमान मजुरीपेक्षा कमी वेतन देणे सक्तीची मजुरी ठरेल का? प्रश्न काय? तर किमान मजुरीपेक्षा, जी किमान मजुरी आहे त्यापेक्षा कमी वेतन देणे हे सक्तीची मजुरी ठरेल का, असा हा प्रश्न होता या खटल्यात. तर निर्णय काय दिला? तर होय, ते सक्तीची मजुरी देखील सक्तीची मजुरी ठरू शकते. किमान वेतन देखील सक्तीची मजुरी ठरू शकतं. आर्थिक मजबुरीतून काम करणे फोर्स लेबर मानण्यात येईल आणि अनुच्छेद 23चे उल्लंघन आहे असं समजण्यात येईल. पुढचा खटला होता की बंधुआ मुक्ती मोर्चा वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1984मधला खटला आहे. या खटल्याचा प्रश्न असा होता की बंधपत्रित मजुरी संविधानाविरुद्ध आहे का? तर बंधपत्रित मजुरी देखील हा संविधान विनियोग असंविधानिक आहे आणि ते संविधान विरोधी आहे. राज्यावर बंधपत्रित मजुरांचे पुनर्वसन कर्तव्य आहे असं मांडण्यात आलं. पुढचा होता संजीत रॉय वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान 1983मधला हा खटला. या खटल्याचा प्रश्न असा होता की दुष्काळी कामांमध्ये कमी मजुरी चालेल का? दुष्काळी कामांमध्ये कमी मजुरी चालेल का? तर नाही. तर निर्णय देण्यात आला की दुष्काळी कामांमध्ये कमी मजुरी चालणार नाही. किमान वेतन देणे अनुच्छेद 23चे उल्लंघन होईल. दिना वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1983मधला खटला आहे. या खटल्याचा प्रश्न असा होता की कैद्यांकडून काम करून घेता येईल का? तर निर्णय दिला होय, पण वाजवी मोबदला देणं आवश्यक आहे. अनुच्छेद 23-23(2) काय दिलं आहे? तर अपवाद काय? तर राज्य, सरकारी सेवा, सार्वजनिक आपत्ती सेवा, राष्ट्रीय कर्तव्य पण भेदभावास मनाई. ओके, मग ह्या 2मध्ये काय आहे? ते अपवाद काय काय आहेत? राज्यामध्ये जे लष्करी सेवा आहेत, सार्वजनिक आपत्ती सेवा आहेत किंवा राष्ट्रीय कर्तव्य आहेत, ह्या कलमाला अपवाद आहेत. हे कलम ह्या गोष्टींना लागू होत नाही. पण त्यात जर भेदभाव केलास तर लागू होणार. इतर महत्त्वाची माहिती, हा हक्क खाजगी व्यक्तींविरुद्ध लागू होतो का? होतो. हा खाजगी व्यक्तींविरुद्धही लागू आहे.
PILद्वारे अंमलबजावणी शक्य होते. सामाजिक न्यायाचे शक्तिशाली साधन मानले जाते. ओके, निष्कर्ष काय आहे? तर अनुच्छेद 23 हा भारतीय संविधानाचा आत्मा आहे, जो मानवी गुलामगिरीचा अंत करून स्वातंत्र्य, समता व प्रतिष्ठा यांना अर्थ देतो, प्राधान्य देतो. तर मित्रांनो, आज आपण अनुच्छेद 23 भारतीय संविधानामधील अनुच्छेद 23 कलम 23 आर्टिकल 23 ह्या आर्टिकल 23चा आज आपण चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला आहे, समजून घेतलेला आहे. हे कलम आपल्याला कशा प्रकारचं संविधानिक किंवा मूलभूत अधिकार देतं, मानवी तस्करी आणि सक्तीच्या मजुरीस प्रतिबंध करण्याचा आपल्याला हे हक्क देतो, अधिकार देतो. कुणीही आपल्यावर मानवी तस्करी किंवा सक्तीची मजुरी करून आपलं शोषण केलं जाणार नाही, हे करण्यासाठी हे कलम आपल्याला मदत करतं किंवा आपल्याला अधिकार देतं. तर हे कलमाबद्दल चांगल्या प्रकारे माहिती मिळवून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाचं चांगलं तुमचं आकलन होईल आणि चांगला अभ्यास होईल. आणि हेच कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही, तुमच्या मित्रांनाही फॉरवर्ड करा, शेअर करा, जेणेकरून त्यांचीही कायदेविषयक माहिती चांगली होईल. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.